Welcome every one of you in the name of the Lord Jesus Christ this morning. आज सकाळी तुम्हा सर्वांचं मी येशू ख्रिस्ताच्या नावात स्वागत करीतो. Let us start our service with a word of prayer. आजची सभा आपण प्रार्थनेने सुरू करूया. Gracious, loving Heavenly Father, हे आमच्या कृपाळू परमेश्वरा, we thank you for your goodness and your mercy. तुझ्या चांगुलपणाबद्दल आणि तुझ्या कृपेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Thank you, God, though situation is so bad around us, हे परमेश्वरा, जरी परिस्थिती आमच्या अवतीभोवतीची विकट असली तरी due to coronavirus, करोना आजारामुळे, but we are still able to worship you in spirit and in truth in our own homes. आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, कारण का आम्ही आमच्या घरामध्ये तुझी उपकार स्तुती करू शकतो. And we thank you that you have joined us together with one spirit. आणि आम्ही तुझे आभार मानतो, कारण का तूनी एका आत्म्याने आम्हाला बांधलेला And as आहे. we worship you together, आणि एकत्रितरित्या तुझी भक्ती करत असताना let your holy praises come in our own homes, in our own heart, in our own lives. तुझं पवित्र सानिध्य आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या घरामध्ये आणि आमच्या जीवनामध्ये उतरू दे. We commit everything that will be done during this service. आणि आजच्या सभेमध्ये जे काही होणार आहे ते सर्व आम्ही तुझ्या हाती देतो. Let us experience your presence right now. तुझी उपस्थिती, तुझं सानिध्य आम्हाला अनुभव In येऊ दे. Jesus' precious name we pray. येशूच्या मौल्यवान नावात मागतो म्हणतो आई. Amen. आमेन. I am so glad मी खूप आनंदित आहे, because today is the day of the Lord. कारण का आजचा दिवस परमेश्वराने And we बनवलेला are आहे able to worship the Lord in spirit and in truth. आणि आपण त्याची भक्ती आत्म्याने खरेपणाने करू शकतो. Let us have the reading of the Psalms 33. यावेळेस वचन वाचण्यात येईल आणि आपण स्तोत्रसंहिता 33वा अध्याय वाचणार आहोत. May I request Mrs. Miriam Da to read this in Marathi? यावेळेस आपले वरिष्ठ पाळकीनबाई हे वचन आपल्यासाठी मराठीतून वाचतील And then Sister Yogita in English. आणि त्यानंतर सिस्टर योगिता ते इंग्रजीमधून वाचतील. आपण स्तोत्र संहिता याचा 33वा अध्याय वाचूया. अहो धार्मिक अहो, परमेश्वराचा जय जयकार करा. सरळा स्तुतिगान शोभते. विणेवर परमेश्वराचे उपकार स्मरण करा. दशतंतू वाद्यावर त्याचे गुणगान गा. त्याच पुढे नवे गीत गा. जयघोष करीत कुशलतेने वाद्य वाजवा. कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे. त्याची सर्व कृती सत्याची आहे. त्याला नीती व न्याय ही प्रिय आहेत. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले. त्याच्या मुख श्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले. तो समुद्राची जले राशीसारखी एकवट करीतो. महासागराचे निधी साठवितो. अखिल पृथ्वी परमेश्वराचे भय धरो. जगात राहणारे सर्व त्याचा धाक बाळगोत. तो बोलला आणि अवघे झाले. त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झाले. राष्ट्राच्या मसलती परमेश्वर निर्थक करीतो. लोकांचे संकल्प निष्फळ करीतो. परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते. त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात. ज्या राष्ट्राचा देव परमेश्वर आहे, ज्या लोकांस त्याने आपल्या वतनाकरता प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य. परमेश्वर आकाशातून पाहतो. सर्व मानव जातीला तो निरखतो. तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांना न्याहाळून पाहतो. त्या सर्वांची हृदय घडणारा व त्याची सर्व कामे जाणणारा तो आहे. कोणीही राजा मोठ्या सैन्य बलाने जय पावतो असे नाही. वीर पुरुष आपल्या पराक्रमाने निभावतो असे नाही. जय प्राप्तीसाठी घोडा केवळ व्यर्थ होय. त्याला आपल्या महाबळाने कोणाचा बचाव करता येणार नाही. पहा, जे परमेश्वराचे भय धरतात व त्याच्या दयेची अपेक्षा करतात, त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा व दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा, म्हणून त्याचवर त्याची नजर असते. आमचा आत्मा परमेश्वराची प्रतीक्षा करीत आहे. आमचे सहाय्य व ढाल तोच आहे. त्याच्या ठाई आमच्या हृदयाला आनंद आहे, कारण त्याच्या पवित्र नामावर आमची श्रद्धा आहे. हे परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे, म्हणून आम्हावर तुझा प्रसाद असो. आमेन. परमेश्वर वाचलेली वचने आपणा सर्वांस आशीर्वादित करो. आमेन.
Psalms 33. Rejoice in the Lord, O ye righteous, for praise is comely for the upright. Praise the Lord with harp. Sing unto him with a psaltery and an instrument of 10 strings. Sing unto him a new song. Play skillfully with a loud noise. For the word of the Lord is right, and all his works are done in truth. He loveth righteousness and judgment. The earth is full of the goodness of the Lord. By the word of the Lord were the heavens made, and all the host of them by the breath of his mouth. He gathereth the waters of the sea together as an heap. He layeth up the depths in storehouses. Let all the earth fear the Lord. Let all the inhabitants of the world stand in awe of him. For he spake, and it was done. He commanded, and it stood fast. The Lord bringeth the counsel of the heathen to naught. He maketh the devices of the people of none effect. The counsel of the Lord standeth forever, the thoughts of his heart to all generation. Blessed is the nation whose God is the Lord, and the people whom he hath chosen for his own inheritance. The Lord looketh from heaven, he beholdeth all the sons of men. From the place of his inhabitation, he looketh upon all the inhabitants of the earth. He fashioneth their hearts alike. He considereth all their works. There is no king saved by the multitude of an host. A mighty man is not delivered by much strength. An horse is a vain thing for safety, neither shall he deliver any by his great strength. Behold, the eye of the Lord is upon them that fear him, upon them that hope in his mercy, to deliver their soul from death, and to keep them alive in famine. Our soul waiteth for the Lord. He is our help and our shield. For our heart shall rejoice in him, because we have trusted in his holy name. Let thy mercy, O Lord, be upon us, according as we hope in thee. May the Lord bless the reading of his word. Hallelujah. Hallelujah. I welcome all of you for this service. या सभेसाठी मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. And we're going to worship the Lord, King of Kings and the Lord of Lords this time. यावेळेस राजांचा राजा प्रभूंच्या प्रभू याची आपण उपासना भक्ती करणार आहोत. There is power when we declare something. ज्यावेळेस आपण काहीतरी जाहीर करतो त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. When we declare through our words, ज्यास आपल्या शब्दांद्वारे आपण ते जाहीर करतो it has power. त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. And when we declare that there is power in the name of Jesus, ज्यास आपण हे जाहीर करतो की येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे, every enemy and every sickness and weakness has to go away from our life. आपल्या जीवनातून प्रत्येक शत्रू, प्रत्येक आजार, प्रत्येक अशक्तपणा निघून गेला पाहिजे. So let us come to his throne of grace this time ज्यावेळेस आपण त्याच्या कृपेच्या सिंहासनाजवळ and येऊ say, Lord, there is power in your name. आणि म्हणूया प्रभू तुझ्या नावामध्ये सामर्थ्य There is आहे. power in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. Let's declare it by faith. विश्वासाने आपण ते जाहीर करूया. Because how you declare with your faith going to change your situation. ज्यास तुम्ही विश्वासाने हे जाहीर किंवा घोषणा करणार आहात तर तुमची परिस्थिती बदलून जाणार Because आहे. God is same yesterday, today and forever. कारण देव काल, आज आणि युगानुयुग एक सारखाच But आहे. it's up to us how we are receiving his promises and how we are declaring the faith of God. हे आपल्यावरती अवलंबून आहे की त्याचे आपण अभिवचन कसे जाहीर करतो आणि कसे त्याच्या नावाची घोषणा करतो की देव कोण आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Hallelujah. हालेलुया. Worship you, God. प्रभू तुझी भक्ती करतो. We come to your throne of grace, Master. प्रभू आम्ही तुझ्या कृपेच्या सिंहासनाजवळ येतो. We worship you, Jesus. प्रभू आम्ही तुझी येशू भक्ती करतो. Thank you, God. धन्यवाद. Holy Spirit, we welcome you in this place. पवित्र आत्मा या ठिकाणी आम्ही तुझं स्वागत करतो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. There is power in the name of Jesus. There is power in the name of Jesus. There is power in the name of Jesus to break every chain. Break every chain, break every chain, to break every chain, break every chain, break every chain. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. We declare, Lord, there is power
Lord, in the name of Jesus. प्रभू येशूच्या नावामध्ये To सामर्थ्य break आहे. every chain, प्रत्येक to साखळदंड break every तोडण्याकरिता, bondage, प्रत्येक बंधन to break तोडण्याकरिता, every sickness. प्रत्येक आजार Thank you, तोडण्याकरिता Lord. धन्यवाद We प्रभू. worship you, Jesus. प्रभू येशू आम्ही तुझी उपासना करतो. Thank you, God. There is power in the name of Jesus. Come on, declare it. There is power in the name of Jesus. There is power in the name of Jesus to break every chain, break every chain, break every chain, to break every chain, break every chain, break every chain. Samarthe Yeshu ki lahu mein, samarthe Yeshu ki lahu mein, samarthe Yeshu ki lahu mein. तोड़ने को जंजीर को तोड़ने को, तोड़ने को जंजीर को तोड़ने को। सामर्थ्य यीशु की लहू में, सामर्थ्य यीशु की लहू में, सामर्थ्य यीशु की लहू में। तोड़ने को जंजीर को तोड़ने को, तोड़ने को जंजीर को तोड़ने को। There is power in the name of Jesus. Let's lift our hands and say, Lord, आणि गाऊया. there is power in your name, Jesus. होय प्रभू येशू तुझ्या नावामध्ये सामर्थ्य आहे. There is power in the name of Jesus to break every chain, break every chain, break every chain, to break every chain, break every chain, break every chain. Let us give clap offering unto King of Kings and Lord of Lords. राजांचा राजा प्रभूंच्या प्रभू And याचा say, टाळायचा Lord, there is वंदन power in your name आणि या प्रभू तुझ्या नावामध्ये to सामर्थ्य break आहे. every kind of chain of my life. माझ्या जीवनातील प्रत्येक साखळदंड तोडण्याकरिता. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Are you happy this morning? आज सकाळी तुम्ही खुश आनंदित आहात का? Many times we read Psalms 23 पुष्कळशा वेळेस आपण स्तोत्र संहिता 23 वाचतो and it says, The Lord is my shepherd. आणि त्याच्यामध्ये परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. And we accept it very easily that He is our good shepherd. आणि आपण सहजपणे ते स्वीकारतो कारण तो आपला चांगला मेंढपाळ आहे, But उत्तम when मेंढपाळ we आहे. go into that verse where it says, Though I walk through the valley of shadow of death, I ज्यावेळेस आपण will ते fear no evil. तो स्तोत्र वाचतो त्याच्यामध्ये मृत्यूच्या आहे ते दरीतून जात असलं तरी मी कसल्या आश्रयात भिणार नाही. While saying it's very easy, आणि बोलत असताना ते फार सोपं but आहे. when we are going exactly through the valley of shadow of death, आणि अगदी आपण मृत्यूच्या आहे त्या दरीतून जात असताना how we are taking that psalm and how we are believing and trusting in God, it's very important. आणि कसं आपण त्या देवाच्या वचनावरती भरोसा ठेवतो, देवावर विश्वास ठेवतो, हे फार महत्वाचं आहे. So this morning I want to encourage you. आज सकाळी मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं Just आहे. trust in the Lord with all your heart. तुमच्या हृदयापासून परमेश्वरावरती And say, विश्वास Lord, भरोसा even though ठेवा. I walk through the shadow of valley of death, I will fear no evil. परमेश्वराला सांगू, प्रभू मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्या अरेस्टला Because you're नाही. with me. कारण तू माझ्या बरोबर आहे. Hallelujah. हालेलुया. Jesus is with you this morning. आज सकाळी येशू तुमच्या बरोबर आहे. Don't have any kind of fear in your life. तुमच्या जीवनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नका. Just gonna sing this beautiful song, यहोवा चरवा है मेरा, कोई घटी मुझे नहीं है, क्योंकि मृत्यु के अंधकार से मैं जा रहा था, परमेश्वर मेरे साथ था. हे मंजुळ गीत गाऊया की यहोवा चरवा मेरा, मृत्यु के छाये की दरी से जा रहा था, Amen. उसने मुझे बचाया. Hallelujah. Amen. Let's sing this Hallelujah. wonderful song and declare the victory of God in our life. आणि हे गीत गाऊया आणि प्रभूचा विजय आपल्या जीवनामध्ये जाहीर करूया. मृत्यु के अंधकार से
अजून राजांचा राजाची भक्ती करूया. सिर पर वो तेल मना है, अभिषेक मुझे किया है, दिल मेरा भर गया है और उमड़ भी रहा है. सिर पर वो तेल मना है, अभिषेक मुझे किया है, दिल मेरा भर गया है और उमड़ भी रहा है. यहोवा चंगावा मेरा, कोई घटी मुझे है, हरी चराइयों में मुझे प्रेम से चलाता वो है. यहोवा चंगावा मेरा, कोई घटी मुझे है, हरी चराइयों में मुझे प्रेम से चलाता वो है. मृत्यु के अंधकार से मैं जो नाता था, प्रभु यीशु करुणा से तसल्ली मुझे दी है. Thank you, Jesus. Let's sing with faith. Yes, Lord, thank you for being with us in every situation of our life. तसल्ली मुझे दी है. यहोवा चंगावा मेरा, कोई घड़ी मुझे है, हरी चराइयों में मुझे प्रेम से चलाता वो है. यहोवा चंगावा मेरा, कोई घड़ी मुझे है, हरी चराइयों में मुझे प्रेम से चलाता वो है, प्रेम से चलाता वो है, प्रेम से चलाता वो है. Hallelujah. हालेलुया. Let us give best clap offering unto Jesus, प्रभू येशूला उत्तम टाळ्यांचं वंदन आपण करूया. because He is the God who will never leave us nor forsake us. तो असा देव आहे, तो आपल्याला कधी सोडणार नाही, कधी टाकणार नाही. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. It's written in Psalms 127 and verse 1. स्तोत्रसंहिता 121 वचन 1 मध्ये लिहिलेलं आहे. Unless the Lord builds the house, they labor in vain who build it. परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधणारे श्रम व्यर्थ आहे. Unless the Lord guards the city, the watchman stays awake in vain. परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर पहारेकरांचे जागरण व्यर्थ आहे. It says that only God can protect. आणि असं लिहिलं आहे की परमेश्वरच आपलं संरक्षण करणार Only आहे. God can guard. परमेश्वरच आपलं संरक्षण करू शकतो. Because our efforts, our worries, our fears are nothing in front of our Jesus Christ. आणि आपले प्रयत्न, आपली भीती प्रभू येशू ख्रिस्तासमोर काहीच नाही. When He is guarding your life, He is protecting you. जास्त तुमच्या जीवनाचं रक्षण करत आहे, तुम्हाला संरक्षण देत You don't आहे. need to fear of anything. मग कशाला हे भ्यायची गरज नाही. Don't need to fear of coronavirus. आणि करोनाचा जो प्रादुर्भाव होत आहे, विषाणू आहे, त्याला घाबरायची गरज It has नाही. no power. त्याला काहीच सामर्थ्य नाही. It has no power. त्याला काहीच सामर्थ्य नाही. Because everything is crushed on the cross of Calvary by our Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व काही चिरडून टाकलं आहे, त्याबद्दल स्तंभावर येईल. Amen. कॅल्वरीच्या. Hallelujah. Hallelujah. And He is a victorious God. आणि तो विजयी देव आहे. He is your protector this morning. आज सकाळी तो तुमचं संरक्षण करणार So आहे. just take a step of faith and declare that हर मुसीबत में तूने ही मुझे संभाला परमेश्वर, और तू ही संभालेगा क्योंकि तू है मेरा रखवाला. पाऊल वाचूया आणि हे गीत गाऊया. In everything God you are going to me protect, you are going to protect me. Amen. Amen. Thank you, Jesus. हर मुसीबत में हमको संभाला, हर मुसीबत में सबको संभाला, रखवाला यीशु है, रखवाला
हो रखवाला, यीशु है रखवाला। मरते मरते मसीहा ने बचाया मुझे, 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 मरते मरते मसीहा ने बचाया मुझे। ऊपर वाला यीशु है रखवाला, रखवाला यीशु है रखवाला। हर मुसीबत में हमको संभाला, हर मुसीबत में हमको संभाला, हर मुसीबत में तुमको संभाला, हर मुसीबत में तुमको संभाला। रखवाला यीशु है रखवाला, वो 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 रखवाला यीशु है रखवाला। Hallelujah. हालेलुया. When we declare and then we realize something happens in our life, जसं आपण हे जाहीर करतो आणि याची जाणीव करतो त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये काहीतरी होतं. faith starts coming विश्वास वाढू लागतो. because faith comes by the hearing of the word of God. कारण विश्वास हा देवाच्या वचनावरील वार्तेने येतो. And so this morning I want to encourage you आज सकाळी मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं again आहे. and again declare the word of God over your life. पुन्हा आणि पुन्हा देवाचं वचन तुमच्या जीवनामध्ये तुम्ही घोषणा करा किंवा जाहीर Let करा. God arise in everything. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर उंचावला जावा, Let प्रकाशमान हो. Jesus arise in everything of your life. तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीमध्ये येशू उंचावला जावा, प्रकाशमान Let हो. every enemy of your life get scattered आणि तुमच्या जीवनातील जो शत्रू आहे त्याची पांगापांग हो. because there'll be victory in the camp in the name of Jesus. कारण त्या छावणीमध्ये येशूच्या नावाने विजय मिळेल. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. So let's sing this wonderful song this time. Let God arise and all his enemies get scattered in Jesus' name. आपण इंग्रजीमध्ये गीत गाऊया. Let God arise and his enemies be scattered. Thank you, Jesus. धन्यवाद. Everyone together, let's clap our hands. Let God arise. Let God arise. Let God
triumph mightily. Let God arise. 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 Let his enemies be scattered, and let the righteous be glad. Yes, let them rejoice with gladness. God has triumphed mightily. Rejoice, rejoice, daughter of Zion. Shout aloud, His triumph. Sing, rejoice with all your hearts, oh Jerusalem. Come on, rejoice in the presence of God. Daughter of Zion, shout aloud, Israel, sing, rejoice with all your hearts, oh Jerusalem. And there'll be victory in the camp at the shout of El Shaddai. Every enemy will flee from the fire in his eyes. Every captive will be free in this year of jubilee. When we hear the shout of El Shaddai, there'll be victory in the camp at the shout of El Shaddai. Every enemy will flee from Jesus' name. Yes, Lord. Thank you, Jesus. Every captive will be free in this year of jubilee. When we hear the shout of El Shaddai, we have overcome by the name and the blood of the Lamb of God. Every wall must fall, and every wall must fall, every knee must bow to the Lord of all. We have overcome. Come on, declare it in Jesus' name. We have overcome by the name and the blood of the Lamb of God. In Jesus' name, every wall must fall, every knee must bow to the Lord of all. And there'll be victory in the camp at the shout of El Shaddai. Every enemy will flee from the fire in his eyes. Every captive will be free in this year of jubilee. When we hear the shout of El Shaddai, when we hear the shout of El Shaddai, when we hear the shout of overcome. Let us lift our hands and say, Lord, आपण आपले हात वर करूया we have आणि गाऊया. overcome in the name of Jesus over everything. येशूच्या नावाने आम्ही प्रत्येक गोष्टीवरती विजय मिळवला आहे. Worship you. प्रभू आम्ही तुझी भक्ती Every करतो. wall must fall. प्रत्येक भिंत कोसळून जाईल. And every wall must fall. Every knee must bow to the Lord of all. Thank you, Jesus. प्रभू येशू धन्यवाद. Worship you, God. आम्ही तुझी उपासना We करतो. give all the glory, honor, and praise to your name. तुझ्या नावाला सर्व मान सन्मान गौरव देतो. Worship you, Jesus. येशू आम्ही तुझी उपासना करतो. Can you hear it? Thunder in the distance when we worship the Lion of Judah.
होय प्रभू, येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. There'll be victory in your name, Father God. आता परमेश्वरा, प्रत्येक विजय तुझ्या नावाने. And Lord, that victory we receive in our life right now. प्रभू, या क्षणी तो विजय आमच्या जीवनामध्ये आम्ही स्वीकारतो. And we come to your throne of grace, God, प्रभू, आम्ही तुझ्या कृपेच्या सिंहासनाजवळ येतो. because you're Almighty God. कारण तू सर्वसमर्थवान देव आहे. You're Adonai. तू अदोनाय आहे. You are Elohim. तू एलोहिम आहे. You are eternal God. तू सनातन सार्वकालिक देव आहे. You're unchanging God. तू न बदलणारा देव आहे. You're same yesterday, today, and forever, God. काल, आज आणि उगाच परमेश्वरा, तू एकसारखा आहे. And we receive you in our life this morning. आज सकाळी आमच्या जीवनामध्ये आम्ही तुला स्वीकारतो. People of God, देवाचे लोक हो, wherever you are this time, ज्यावेळेस तुम्ही जिथे कुठे असाल just surrender to Him. त्याला तुम्ही समर्पण करा. Just dedicate your life into His mighty hand this time. तुमचं जीवन त्याच्या पराक्रमी हातामध्ये द्या. Just tell to yourself that He was, He is, and He will be there forever. आणि तुम्ही स्वतःला सांगा, तो होता, तो आहे आणि तो सदा सर्व काळासाठी Just आहे. don't get disturbed or discouraged by the situation around you. तुमच्या अवतीभोवती जी परिस्थिती आहे त्याच्यामुळे तुम्ही अस्वस्थ होऊ नका, निराश होऊ नका. Just remember how blessed you are लक्षात ठेवा की तुम्ही धन्य आणि आशीर्वादित आहात, because God blessed you. कारण देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला आहे. The same God told Abraham that I'm going to bless you. आणि त्याच देवाने अब्राहमाला सांगितलं, मी तुला आशीर्वाद देईन, I'm going to multiply you. तुला बहुगुणित करेल And I'm going to make you a blessing to the nations. आणि राष्ट्रांसाठी तू आशीर्वाद The होशील. same thing God is telling you this morning. आज सकाळी तीच गोष्ट परमेश्वर तुम्हाला सांगत So आहे. your journey is not end. तुमच्या प्रवासात काही संपलेला नाही. You're still in the hand of God. तुम्ही अजूनही देवाच्या God हातामध्ये still आहात. is interested in your life. तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर Just अजूनही take उत्सुक a आहे. step of faith and say, Lord, here I am to worship you. आणि विश्वासाचं पाऊल उचला आणि परमेश्वराला प्रभू Let तुझी your will भक्ती be करायला done in my आहे. life. तुझं नाव माझ्या जीवनामध्ये गौरवलं It's not जावं. going to end here या ठिकाणी हा शेवट नाही, because you're with me. Because you're with me. कारण तू माझ्या बरोबर आहे. Almighty God is with us this morning. आज सकाळी सर्व समर्थवान देव आपल्या And He बरोबर is आहे holy God. आणि तो योग्य देव आहे. He's Adonai and Elohim. तो अदोनाय एलोहिम आहे. Just submit everything into His mighty hand. सर्व काही त्याच्या पराक्रमी हातामध्ये समर्पण करा. And He will take care of everything of your life. तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीची काळजी घेणारा तो Because आहे. He loves you so much. आणि त्याची तुमच्यावरती एवढी प्रीती He आहे. has given His only begotten Son for your life. तुमच्या जीवनासाठी त्याने आपला एकुलता एक पुत्र His दिला. love is everlasting. त्याची प्रीती सार्वकालिक Thank सनातन you, आहे. Jesus. धन्यवाद येशू. Worship you, God. प्रभू, आम्ही तुझी भक्ती Worship you, करतो. Jesus. येशू, आम्ही तुझी उपासना Open your करतो. mouth and worship the King of Kings and Lord of Lords. आपले मुख उघडूया, राजांचा राजा, प्रभूंच्या Thank you, प्रभूची भक्ती Jesus. करूया. धन्यवाद येशू. Thank you, Lord. प्रभू धन्यवाद. You're our master. तो आमचा प्रभू, You are our protector. तो आमचं संरक्षण You are करणारा, our healer. तो आमचं आरोग्य देणारा. And you are with us. Thank you, Jesus. प्रभू येशू, आभार मानतो, तो आमच्या बरोबर आहे. Worship you, God. प्रभू, आम्ही तुझी उपासना करतो. Kadosh, 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 Kadosh. Adonai, Elohim, Sephirah. Adonai, Elohim, Kadosh, Kadosh, Kadosh. He's holy God. Come on, worship. Kadosh, Kadosh, Kadosh. आइए अपने हाथों को उठाकर कहेंगे, Let's all raise our hands and worship the Lord. Elohim,
छाया बघ. And give all the glory, honor, and praise to the King of Kings and Lord of जो Lords. राजांचा राजा प्रभूंचा प्रभू त्याला सर्व मान सन्मान गौरव देऊया. Problems and every sickness and weakness give in His mighty hand this time. सर्व आपले समस्या आपला अशक्तपणा He has आपला आजार created us त्याच्या to हातात देऊ. worship Him. आणि आपल्याला निर्माण केले यासाठी की आपण त्याची भक्ती करावी, So let उपासना us करावी. worship Him. आपण त्याची The उपासना Lord करूया. blessing, honor belongs to you. म्हणून परमेश्वरा सर्व गौरव You're सन्मान still स्तुती तुझी sitting on the आहे. throne. अजूनही तू सिंहासनावर बसला आहे. Lord, you are victorious God. प्रभू तू विजयी देव आहे. And Lord, the same victory you have won on the cross of Calvary, we've received by faith in our life in Jesus' name. कॅलोरीचा तो विजय आमच्या जीवनामध्ये आम्ही विश्वासाने Thank you, येशूच्या नावाने Jesus. स्वीकारतो. धन्यवाद येशू. Worship you, God. प्रभू आम्ही तुझी भक्ती करतो. Be a blessing and honor and glory and power forever. Be a blessing and honor and glory and power forever. Who was that? Who is that? Who is to come? Who was that? Who is that? Who is to come? जो था जो है जो आएगा जो था जो है और जो Yes, Lord, you was, you is, and it was going to come. हे प्रभू जो तू होता, जो आहे आणि जो तू येणार आहे. Help us to look to you, Father God, this morning. पिता परमेश्वर आज सकाळी तुझ्याकडे पाहण्याकरिता आम्हाला मदत कर. Help us to cry out to your name. प्रभू तुझ्या नावाचा धावा करण्याकरिता तू And आम्हाला Lord, to सहाय्य say कर. thank you, Lord, for blessing us so much. प्रभू आम्हाला तू इतका आशीर्वाद दिला, आम्ही तुझे आभार मानतो. Thank you, Lord, for giving your Holy Spirit in our life. प्रभू आमच्या जीवनामध्ये जो पवित्र आत्मा दिलास, आम्ही तुझे आभार मानतो. But this morning we recollect how we blessed in your presence. प्रभू आज सकाळी आम्ही हे आठवण करतो तुझ्या सानिध्यामध्ये कसं तू आम्हाला आशीर्वाद दिला आहे. Thank you, Jesus, for blessing our life to make it a blessing for others. प्रभू येशू आम्ही आभार मानतो आमच्या जीवनाला तू आशीर्वादित केलं जेणेकरून आम्ही इतरांसाठी आशीर्वाद होऊ. Lord, help us to think according to your word, Father God. प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे करण्याकरिता घेण्याकरिता आम्हाला तू सहाय्य कर. Help us to concentrate on your words and your promises. प्रभू आम्हाला सहाय्य कर की आम्ही लक्ष देऊ केवळ तुझ्या वचनावरती, तुझ्या अभिवचनावरती. Help us to take away all our attention through all the sickness, weakness, and the negative situation around us. प्रभू आमच्या अवतीभोवती असणारे परमेश्वरा जो आजार आहे, परमेश्वरा तो अशक्तपणा आहे, नकारात्मक गोष्टी आहे परमेश्वरा, त्याच्यावरून आमचं परमेश्वर लक्ष आम्ही तुझ्याकडे लावा परमेश्वर, यासाठी आम्हाला Help सहाय्य us कर त्याच्यावर to नाही. look to you, Father God. पिता परमेश्वर तुझ्याकडे पाहण्याकरिता आम्हाला मदत Because you are कर. the creator and author and perfecter of everything. प्रभू कारण तू सर्व गोष्टीचा निर्माण करताय, उत्पादक आहे, शेवट करणारा आहे. Thank you, Jesus, for blessing us. प्रभू येशू आम्हाला तू आशीर्वादित केला, आभार And we are मानतो. blessed in Jesus' name. येशूच्या नावाने आम्ही We आशीर्वादित declare that आहोत. we are blessed in Jesus' name. आम्ही येशूच्या नावाने Come on, आशीर्वादित let's आहोत. declare it. You are a blessed one in the mighty name of Jesus. चला आपण हे जाहीर करू, घोषणा करू की Let's येशूच्या give a पराक्रमी clap नावाने offering आपण unto Jesus. आशीर्वादित आहे. टाळायचं Let वंदन us give येशूला all देऊया. glory, honor, and praise to the King of Kings. राजांचा राजा प्रभूंचा प्रभू त्याला Amen. मान सन्मान Hallelujah. गौरव देऊया. आमेन, हालेलुया. While we are worshiping the Lord, यावेळेस आपण परमेश्वराच्या सानिध्यात असताना आणि त्याची उपासना करीत असताना let us pray for those dear ones who need. आणि जे प्रियजन आहे ज्यांना आपल्या प्रार्थनेची गरज आहे त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. Please continue to pray for Brother Suhas Kulkarni, यावेळेस आपण ब्रदर सुहास कुलकर्णी यांच्यासाठी प्रार्थनेत आठवण ठेवूया that God would touch him and heal him completely. की परमेश्वराने त्यांना आरोग्य द्यावं. Please praise God that God has answered our prayers.
परमेश्वराची स्तुती असो की परमेश्वराने आपली प्रार्थना ऐकलेली आहे. Sister Gail has been discharged from the hospital. सिस्टर गेल यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालेला आहे She and her family has thanked the church for praying for her. आणि त्यांनी मंडळीचे आभार मानले आहेत त्यांच्या प्रार्थनेबद्दल. Please praise God that God has answered our prayers. परमेश्वराची स्तुती असो की परमेश्वराने आपल्या प्रार्थनेचं उत्तर दिलेलं आहे. Sister Rita Fernandez has been discharged from the hospital. सिस्टर रीटा फर्नांडिस हे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज त्यांना मिळालेला आहे. She has been kept in Saraswati Bai Old Age Home at Simhagad Road. आणि सिंहगड रोडमधील सरस्वतीबाई वृद्धाश्रमात त्यांना ठेवलेलं आहे so that she can have physiotherapy treatment. ज्यांच्याकडून त्यांच्यावर फिजिओथेरपीची ट्रीटमेंट होईल. She thanks the church for praying for her. आणि त्यांनी मंडळीचे आभार मानले आहेत मंडळींच्या प्रार्थनेसाठी. Please continue to pray for her that God may give her needed strength. आणि आपण त्यांची प्रार्थनेमध्ये आठवण ठेवूया की परमेश्वराने त्यांना त्यांच्या शक्तीने आणि सामर्थ्याने भरावं. Please pray for Brother Sandeep Malela as he is suffering, यावेळेस आपण ब्रदर संदीप मलेल्या यांच्यासाठी प्रार्थनेत आठवूया. that God would heal him completely. आणि परमेश्वराने त्यांना या त्रासापासून मुक्त करावं, त्यांना आरोग्य द्यावं यासाठी आपण प्रार्थनेत आठवण Please ठेवूया. pray for Brother Navin Gaikwad's mother as she is admitted in the hospital. यावेळेस आपण ब्रदर नवीन गायकवाड जे त्यांची आई ॲडमिट आहे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. Let us pray for the whole family that God may touch them and strengthen them. आणि या संपूर्ण कुटुंबासाठी आपण प्रार्थना करूया की परमेश्वराने त्यांना स्पर्श करावा आणि त्यांना आरोग्य द्यावं. Please pray for our branch church pastor, Pastor Dabhade from Kolhapur as he is sick. यावेळेस आपण आपले ब्रांच चर्च पास्टर दाभाडे जे कोल्हापूरमध्ये आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया कारण का ते आजारी आहेत. Pray that God may heal him completely. आपण प्रार्थना करूया की परमेश्वराने त्यांना पूर्ण आरोग्य द्यावं. Please pray for Pastor Balchandra Kamble, यावेळेस आपण पास्टर भालचंद्र कांबळे यांच्यासाठी प्रार्थना करूया. Pastor Santosh Nainan, पास्टर संतोष नैनन and other pastors who are admitted in Adventist hospital. आणि इतर सर्व पाळक जे पुणे ॲडव्हेंटिस्ट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत That God may touch them and heal them. की परमेश्वराने त्यांना स्पर्श करावा आणि त्यांना पूर्ण आरोग्य द्यावं. Let us pray for Mr. Chandrasekhar यावेळेस आपण मिस्टर चंद्रशेखर यांच्यासाठी प्रार्थना करूया as he is admitted in Bharati Vidyapit Hospital. की ते भारती विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे His situation is getting little concerned. आणि त्यांची अवस्था दिवसांदिवस काळजीपूर्वक होत चाललेली आहे. Pray that God may heal him. आपण प्रार्थना करूया की परमेश्वराने त्यांना त्याच्या आरोग्याने भरावं. Let us pray for Brother Sandesh Mirpagar and he has been operated now. Please pray that God would heal him completely. यावेळेस आपण ब्रदर संदेश मिरपगार यांच्यासाठी प्रार्थना करूया कारण का त्यांच्या वेगवेगळ्या अवयव त्यांना त्रास देत आहे आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेली आहे. तर परमेश्वराने त्यांना उत्तम असं आरोग्य द्यावं, त्याच्या आरोग्याने भरावं आणि त्यांना शक्ती पुरवावी यासाठी आपण प्रार्थना करूया. Please pray for Shilpa Gunjal of our church. यावेळेस आपण सिस्टर शिल्पा गुंजाळ जे आपल्या चर्चचे सभासद आहेत त्यांच्यासाठी She प्रार्थना is करूया. sick and admitted in the hospital. ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि आजारी आहेत. Pray that God would touch her. यावेळेस आपण प्रार्थना करूया की परमेश्वराने त्यांना आरोग्य द्यावं. Please pray for Sister Ruth Lokhande and her family of our church. यावेळेस आपण आपल्या चर्चचे सभासद सिस्टर रूथ लोखंडे यांच्यासाठी प्रार्थना करूया. They are admitted in Naidu Hospital. ते नायडू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे Pray that God would heal them all. आणि त्या संपूर्ण कुटुंबासाठी आपण प्रार्थनेत आठवण ठेवूया की परमेश्वराने त्या पूर्ण कुटुंबाला आरोग्य द्यावं. Please pray for Pastor Tejpal Uzgare and his family of Ahmednagar who are admitted in civil hospital. यावेळेस आपण पास्टर तेजपाल आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबांसाठी प्रार्थना करूया जे अहमदनगरमध्ये राहतात आणि तिथलच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. Pray that God would heal them. आणि त्या सर्वांसाठी आपण प्रार्थना करूया की परमेश्वराने त्या संपूर्ण जणांना आरोग्य द्यावं. Please pray for our branch church pastor Kaushik Pawar. He is sick. यावेळेस आपण आपले ब्रांच चर्च पास्टर कौशिक पवार यांच्यासाठी प्रार्थनेत आठवण ठेवूया That God may heal him. की परमेश्वराने त्यांना आजारातून मुक्त करावं. Please pray for Prashant Bukhanum from Nagpur as he is suffering and admitted in the hospital in Nagpur. यावेळेस आपण ब्रदर प्रशांत बुकानो जे नागपूर इथे राहतात त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. ते आजारी आहेत, परमेश्वराने त्यांना आरोग्य द्यावे यासाठी आपण प्रार्थना करूया. Please pray for Praveen Gaikwad and Arlene Dimango
that God may heal them. यावेळेस आपण ब्रदर प्रवीण गायकवाड आणि सिस्टर अर्लिन डोमिंगो जे आजारी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया की परमेश्वराने त्यांना आरोग्य पुरवावं. Please pray for Arpan Ingle from Amravati. यावेळेस आपण ब्रदर अर्पण इंगळे जे अमरावती इथे राहतात त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. Pray that God may touch him and his family. आपण प्रार्थना करूया की परमेश्वराने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना स्पर्श करावा. Please pray for Benjamin Joel of our church. यावेळेस आपण आपल्या चर्चे सभासद ब्रदर बेंजामिन जोएल यांच्यासाठी प्रार्थना करूया. As whole family is sick, त्यांचं पूर्ण कुटुंब आजारी आहे. his wife is admitted along with his child in the Inlax hospital. त्यांची पत्नी आणि त्यांच्या लेकरांना इनलॅक्स हॉस्पिटलमध्ये ऍडमिट Pray करण्यात आलं that आहे. God may heal them and remove every weakness in their body. यावेळेस आपण प्रार्थना करूया की परमेश्वराने त्यांना आरोग्य पुरवावं आणि लागणारी शक्ती त्यांना द्यावी. Please pray for Mr. Shinde, father-in-law of Prashant Pawar of our church. यावेळेस आपण मिस्टर शिंदे जे प्रशांत पवार यांचे सासरे आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. He is sick and admitted in Ahmednagar Sai Deep Hospital. ते अहमदनगर इथे राहतात आणि तिथलच्या साईदीप हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्यात Pray आले that आहे. God would touch him and heal him. आपण प्रार्थना करूया की परमेश्वराने त्यांना स्पर्श करावा आणि त्यांना आरोग्य May I द्यावे. request Reverend Kohli to come and pray for all these needs. यावेळेस मी पास्टर रेव्हरंड कोळी यांना विनंती करतो की त्यांनी येऊन या सर्व विनंत्या परमेश्वराकडे Let us मांडाव्यात join our faith together. आणि आपण त्यांच्याबरोबर आपला विश्वास एकवट करूया. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय जिवंत थोर आणि कृपाळ प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद, मान, महिमा, गौरव, आत्ता सर्व काळ देतो. तू जो पवित्र प्रभू, तू आमच्या निर्माण करता, ज्या आम्हाला तू जीवन देणारा, ज्या आमचा तू सांभाळ करणारा, ज्या तू आमचा उद्धार करणारा, त्या आम्ही तुझी स्तुती करतो, छान धन्यवाद देतो. आजच्या दिवशी प्रभू तू आमच्याबरोबर आहेस. आम्ही जेथे कुठे आहोत तेथे तू आमच्याबरोबर आहेस. प्रभू तू आम्हाला आव्हान दिलेलं आहेस, आश्वासन दिलं आहेस, अभिवचन दिलं आहेस की तुम्ही जेथे कुठे असाल तेथे मी तुमच्याबरोबर आहे. पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हाबरोबर आहे. प्रभू आजही तू आमच्याबरोबर आहेस म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या धन्यवाद देतो, तुझ्या मान महिमा करू देतो. अशा या कठीण परिस्थितीमध्ये जो महारोग पैद्रवापर्या कोविड आज संपूर्ण जगामध्ये पसरलेला असताना तू आमचं सहाय्य केलं आहेस, तो आम्हाला चालवलंस, सांभाळस, त्याबद्दल आमची स्तुती करतो, छान धन्यवाद देतो. आज पुन्हा एकदा हा प्रसंग तुझ्या चरणाशी येण्याचा तो आम्हाला दिलास म्हणून आम्ही तुझा आभार मानतो, तुझ्या धन्यवाद देतो. जे कोणी पैद्रवापर्या आम्ही प्रत्येकजण जे तुझ्यासमोर आहोत त्या आम्ही प्रत्येकजण पैद्रवापर्या आज तुझ्याकडे विशेष विनंती करतो की प्रभू, ज्या व्यक्तींची नावं घेण्यात आली आहेत प्रभू, ज्यांची यादी आज आमच्या समोर आहे प्रभू, त्या प्रत्येकांसाठी आम्ही प्रार्थना करतो की प्रभू त्यांना तू सहाय्य कर, क्षमा कर. ज्या पवित्र प्रभू आमची तू प्रार्थना ऐकलीस, ज्या ज्या लोकांसाठी आम्ही प्रार्थना केली प्रभू, त्या प्रत्येकांची प्रार्थना तू ऐकलीस, त्यांना तू स्पर्श केला आहेस, तू आरोग्य दिलंस. या मंडळीच्या द्वारे पवित्र ज्या प्रत्येकाने प्रार्थना केली आणि ज्यांना तू स्पर्श केलास, ज्यांनी उपकारस्तुती केली आहे, ज्यांनी या मंडळीचे आभार मानले आहेत, त्या प्रत्येकांसाठी आम्ही तुझी स्तुती करतो, छान धन्यवाद देतो. प्रभू इथून पुढेही तू आमचं सहाय्य कर, आमच्या प्रार्थना ऐकणारा परमेश्वर तू आहेस. आणि म्हणून पवित्र आज ज्या प्रत्येकांची नावं प्रभू या ठिकाणी घेण्यात आली आहेत, पवित्र जी यादी या ठिकाणी वाचण्यात आली प्रभू, त्या प्रत्येकांसाठी आम्ही तुझ्याकडे विशेष प्रार्थना करतो की तू जे आम्हाला आश्वासन दिलं आहेस, तू जो आम्हाला विश्वास दिला आहेस, तू जी आम्हाला खात्री दिली आहेस, जो अधिकार तू आम्हाला दिला आहेस पवित्र त्यानुसार आम्ही तुझ्याकडे मागतो की प्रभू या प्रत्येकांना तू स्पर्श कर पवित्र, तुझी दया तुझी कृपा त्यांच्यावरती कर प्रभू. जे आजारी आहेत, जे दवाखान्यात आहेत, जे घरी आहेत, जे आश्रमात आहेत, अशा प्रत्येकानं प्रभू तू आरोग्य द्यावं अशी मी प्रार्थना करतो. ज्या प्रत्येकांची नावं घेण्यात आली आहे प्रभू, त्यांना तू स्पर्श कर आणि पवित्र त्यांना तू आरोग्य दे. पवित्र त्यांच्यामध्ये असलेल्या सर्व व्याधी आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात घालून देत आहोत प्रभू. त्यांना तू स्पर्श केला आहेस, या विश्वासानं आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या धन्यवाद देतो. पवित्र तू प्रत्येकावरती प्रीती करणारा परमेश्वर आहेस, आमची प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहेस. आणि म्हणून पवित्र या मंडळीतील प्रत्येकांसाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो, त्यांना तू आरोग्य दे. याशिवाय पवित्र ज्या प्रत्येकांच्या विनंत्या आलेल्या आहेत अशा प्रत्येकानं तू स्पर्श कर आणि प्रभू तुझा महिमा दे, तुझं गौरव दे. तुझ्या दयेतांची कृपेत तू प्रत्येकानं तू चालव. पवित्र या मंडळीच्या द्वारे जे तू कार्य करीत आहेस
त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या धन्यवाद देतो. या मंडळीचा उपयोग तुझ्या गौरवासाठी आणि तुझ्या राज्याच्या वाढीसाठी तू करत असताना प्रभू, आम्ही प्रत्येकजण पवित्र बाप्पा तुझ्या हाती स्वतःला सोपवतो. तू आमचं सहाय्य कर पवित्र बाप्पा. या व्याधीपासून पवित्र बाप्पा तू आमचं संरक्षण करीत आहेस, आम्हाला सांभाळतो आहेस, त्याबद्दल आमची स्तुती करतो. या व्याधीने पवित्र बाप्पा जे आजारी आहेत अशांना तू स्पर्श केला आहेस असा आमचा विश्वास आहे. आणि त्या खात्रीनं पवित्र बाप्पा आम्ही तुझे आभार मानतो, तुझा धन्यवाद देतो. आजच्या इथून पुढची सभा देखील तू आशीर्वादित कर आणि पवित्र बाप्पा तुझा महिमा होऊ दे. तुझं वचन प्रभू तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे. तू आपल्या सेवकाचा सहाय्य कर, त्यांना तू त्यांच्याद्वारे तू आमच्याशी बोलावंस असे मी तुझ्याकडे विनंती करतो. पवित्र बाप्पा मंडळीचे पाळक आणि पवित्र बाप्पा जे सहकारी आहेत त्या प्रत्येकानं तुझ्या आशीर्वादानं भर आणि तुझ्या संरक्षणात ठेवून पवित्र बाप्पा तुझा महिमा होऊ दे. प्रभू येशू जो तारणारा याच्या नावाने मागितले आहे म्हणून तू स्वीकार. आमेन. आमेन. Let us worship the Lord by giving God's tithe, our offering and missionary offering unto the Lord. यावेळेस आपण देण्याने परमेश्वराचा गौरव करूया. तर आपण देवाचे दशमांश आपले दानार्पण आणि मिशनरी दानार्पण देऊन परमेश्वराचा गौरव करूया. मेरा उठना बैठना चलना तुझे भाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जला
Let us remember Sister Vishwas and her husband. यावेळेस आपण सिस्टर विश्वास आणि त्यांच्या पतींना त्यांची आठवण ठेवूया. Her husband is not feeling well. त्यांच्या पतींना बरं वाटत Pray नाही. that God would touch him and heal him. आपण प्रार्थना करूया की परमेश्वराने त्यांना स्पर्श करावा आणि त्यांना आरोग्य द्यावं. We are waiting for government to allow us to come together. आणि आपल्याला एकत्र येण्यासाठी आपण सरकारी आदेशाची वाट बघत आहोत. But it will be restricted by the government. परंतु काय त्याच्यामध्ये नियम असतील And we will have to prepare for that. आणि त्यासाठी आपल्याला तयारीची गरज आहे. Our church capacity is 500. आपल्या चर्चची सभा घेण्याची क्षमता 500 लोकांची आहे. But keeping the condition of the keeping distancing, we can accommodate only 100 people at one time. आणि एक दुसऱ्यांमध्ये 6 फुटाचा अंतर ठेवणं गरजेचं आहे नियमानुसार. त्यामुळे फक्त 100 लोकच एका वेळेस एकत्रित जमू शकतील. So we need to prepare and arrange our services ahead of time. आणि त्यामुळे आपल्याला तयारीची गरज आहे आणि सभा आयोजनाची गरज आहे. So please send your name and how many people are there in your family. आणि त्यासाठी आम्हाला ही माहिती तुमची पुरवून द्या की तुमचं नाव आणि तुमच्या घरामध्ये किती सदस्य Your आहेत. address and which area of Pune you are staying. तुमचा पूर्ण पत्ता आणि पुण्याच्या कोणत्या विभागात तुम्ही राहता. Your contact number. तुमचा संपर्काचा नंबर. Please send this information either by SMS or by WhatsApp to Reverend Stephen Dar. आणि ही सर्व माहिती तुम्ही SMS द्वारे किंवा WhatsAppद्वारे रेव्हरंड स्टीवन दार यांना पाठवू शकता. His number is on the screen. आणि त्यांचा नंबर आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल. Let us welcome Reverend Stephen Dar as he comes to minister to us from the Word of God. आणि यावेळेस परमेश्वराचं वचन आपल्या पुढे घेऊन येण्यासाठी आपण रेव्हरंड स्टीवन दार यांचे स्वागत And करूया. Brother Vijay Sonkamble will interpret for him. आणि ब्रदर विजय सोनकांबळे त्यांचं भाषांतर करतील. Let us turn our Bibles to 1 Kings chapter 17 आपलं पवित्र शास्त्र आपण उघडूया पहिलं राजे याचा 17वा अध्याय. and we shall read from verse 8 to 16. आपण वचन वाचणार आहोत 8 ते 16. By the supernatural power of God, God can raise up us from our hopeless, like seeming situation into a situation where there is hope in our lives. परमेश्वर त्याच्या अलौकिक सामर्थ्याने ज्या ठिकाणी आपल्याला वाटतं की परिस्थिती आशाहीन आहे, परंतु आपल्याला त्याच्यामध्ये देखील तो आशा देण्याकरिता समर्थ आहे. As we have read, Psalms 33 verse 19 says that He delivers His soul from death and keeps him alive even in the midst of famine. आणि आपण स्तोत्रसंहिता 33 मध्ये वाचलेलं आहे की तो दुष्काळात देखील आपला जीव वाचून ठेवणारा देव आहे. We may not be facing a famine-like situation, कदाचित आपण दुष्काळाच्या परिस्थितीला तोंड देत नसावे, but no matter what situation you might be going through in your life, परंतु हरकत नाही, तुमच्या जीवनातून कोणत्याही परिस्थितीतून तुम्ही जात असाल तर God's supernatural power is available to raise us up from that situation. परमेश्वराचं अलौकिक सामर्थ्य आपल्याला उपलब्ध आहे त्या परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढण्याकरिता किंवा त्याच्यातून उभारणी We shall करण्याकरिता. read from verse 8 onwards. आपण 8 वचनापासून पुढे वाचणार And आहोत. the word of the Lord came unto him, saying, Arise, get thee to Zarephath, which belongeth to Zidon, and dwell thee. Behold, I have commanded a widow woman there to sustain thee. So he arose and went to Zarephath. And when he came to the gate of the city, behold, the widow woman was there gathering of sticks. And he called to her and said, Fetch me, I pray thee, a little water in a vessel, that I may drink. And as she was going to fetch it, he called to her and said, Bring me, I pray thee, a morsel of bread in thine hand. And she said, As the Lord thy God liveth, I have not a cake, but an handful of meal in a barrel, and little oil in a cruse. And behold, I am gathering 2 sticks, that I may go in and dress it for me and my son, that we may eat it and die. And Elijah said unto her, Fear not, go and do as thou hast said, but make me thereof a little cake first, and bring it to me, and after make for thee and for thy son.
For thus says the Lord God of Israel, the barrel of meal shall not waste, neither shall the cruse of oil fail, until the day that the Lord senteth rain upon the earth. And she went and did accordingly to the saying of Elijah, and she and he and her house did eat many days, and the barrel of meal wasted not, neither did the cruse of oil fail, according to the word of the Lord which he spake by Elijah. पहिलं राजा याचा 17वा अध्याय 8 ते 16 वचन आपण वाचणार आहोत. तेव्हा त्याच परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की चल सिदोनातील सारफत नगरात जाऊन राहा. पहा तुझे पोषण करण्याची तेथील एका विधवेस मी आज्ञा केली आहे. त्याप्रमाणे तो सारफत येथे गेला. नगराच्या वेशीजवळ तो आला तेव्हा एक विधवा स्त्रीला काटक्या गोळा करताना त्याने पाहिले. तिला हाक मारून तो म्हणाला, मला एका पात्रात प्यावायस थोडेसे पाणी घेऊन ये. ती पाणी आणावयास जात असता त्याने तिला आणखी हाक मारून सांगितले, आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर याच्या जीवताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही. मडक्यात मुठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल एवढे मात्र आहे. मी 2 काटक्या जमा करीत आहे. मग मी घरी जाऊन मजसाठी व आपल्या मुलासाठी ते तयार करीन. ते आम्ही खाऊन आणि मग मरू. एलिया तिला म्हणाला, भिवू नको, तू जा आणि म्हणतोस त्याप्रमाणे कर. पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण. नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज. इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्य वृष्टी करेल. त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही. त्याने जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणे केले. तो ती व तिचे कुटुंब त्याच्यावर पुष्कळ दिवस निर्वाह झाला. परमेश्वर एलियाच्या द्वारे जे वचन बोलला त्याप्रमाणे तिचे ते पिठाचे मडके रिकामे झाले नाही आणि तेलाची कुपी आटली नाही. This is a wonderful chapter where we see that how God prepares his prophet for the final victory that is there in the chapter 18 of 1 Kings on the Mount Carmel. आणि आपण पाहतो जो सरते शेवटी विजय परमेश्वर त्याच्या सेवकाला देणार आहे. आपण पाहतो की 17व्या अध्यायामध्ये तो त्याची तयारी करत आहे आणि 18व्या वचनामध्ये आपण पाहतो की त्याला त्या ठिकाणी विजय मिळवलेला आहे. ज्या संदेश होते बालाचे त्यांच्यावरती. James chapter 5 verse 17, the word of God says that Elijah was just a man like us. याकोबाचं पत्र याचं 5वा अध्याय 17व्या वचनामध्ये लिहिलं आहे की एलिया आपल्यासारखा साधारण माणूस होता. When we talk about Elijah, we see that God used him in different ways, but we see that when James says that he was just a man like us, that means he had the same ups and downs, the same positive and the negative things in his life, but yet God with his supernatural power used him mightily to prove in that days of apostasy that how Jehovah God is still on the throne. आणि आपण पाहतो की या ठिकाणी एलियाचा उल्लेख केलेला 17व्या अध्यायामध्ये पहिल्या राजांच्या, परंतु आपण पाहतो याकोबाच्या पत्र याच्या 5व्या अध्याय 17व्या वचनामध्ये एलियाबद्दल सांगितलंय की एलिया आपल्यासारखाच मनुष्य होता. म्हणजे त्याच्या जीवनामध्ये आपल्यासारखे चढ उतार होते, होकारात्मक नकारात्मक गोष्टी त्याच्या जीवनामध्ये होत्या. आणि आपण पाहतो परमेश्वराने त्याचा उपयोग केला. अशा परिस्थितीमध्ये तो असताना आपल्यासारखाच तो माणूस होता. In this one chapter we see that God takes his servant from 3 places. आणि आपण पाहतो देव त्याच्या सेवकाला 3 वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातो. The first place we see that he is standing before King Ahab. आपण पाहतो पहिलं ठिकाण आहे तो राजा अहाब समोर उभा He आहे. is saying that as long as I say there will not be rain. आता मी म्हणतो तोपर्यंत पाऊस किंवा पर्जन्यवृष्टी होणार नाही. Because he said that I belong to God Almighty and I stay in his presence. आता मी सर्व समर्थवान देवाच्या हुजऱ्यामध्ये राहणार आहे. Think about Elijah. He thought that he was the only prophet who was loyal to God, Yahweh God, in the midst of the days of apostasy. आणि आपण पाहतो की त्या ठिकाणी एलियाला वाटत होतं की मी एकच प्रामाणिक सेवक आहे जो परमेश्वराच्या हुजरास उभा आहे. Till chapter where God said that there are 7,000 prophets I have preserved who have not bowed down to Baal nor kissed Baal. आणि परमेश्वर 19व्या अध्यायामध्ये त्याला सांगतो की असे तिथं 700 संदेश आहेत ज्यांनी नमन केलेलं नाही त्या
बाल संदेष्टाला किंवा त्याचं चुंबन घेतलेलं So, as a नाही. human being, Elijah might have thought that, oh, I am the only one who is faithful prophet, and I am the only one who can hear the word of God. I am the only one who can bring forth the word of God. आणि एलेला वाटत होतं की मीच एक असा व्यक्ती आहे की जो देवाचं वचन ऐकू शकतो, देवाच्या वचनाबद्दल बोलू शकतो, देवाच्या वचनाप्रमाणे चालू शकतो आणि लोकांना सांगू शकतो. That I over there might be human being in human viewpoint making pride in his life. आणि कदाचित तो म्हणतो मी म्हणजे मानवी दृष्टिकोनातून पाहिलं तर त्याच्या जीवनामध्ये तो अहंकार किंवा गर्व आला So आहे. God takes him to the stream that is called Cherith. आणि मग परमेश्वर त्याला अशा ठिकाणी घेऊन जातो की त्या ठिकाणी करीत ओळच्या ठिकाणी. The word Cherith means cut. आणि करीत याचा अर्थ कापणे. Here God is cutting all the pride that is there in his heart for him to let know that God can use anything to provide the needs of his people. आणि परमेश्वर त्याच्या हृदयामध्ये जो काय मीपणा होता किंवा जो काय गर्व होता, परमेश्वर त्या ठिकाणी त्याला कापत आहे आणि परमेश्वर त्याला सांगत आहे की केवळ तू एकटाच नाही, इतर देखील आहे आणि मी तुझा उपयोग करू शकतो. According to John chapter 15 verse 2, the word of God says that the branch that bears fruit, he prunes that branch so that it can become more fruitful. या कृषी वर्तमानाच्या 15व्या अध्यायामध्ये तो सांगत आहे की तो त्या फांदीला कापतो जेणेकरून ते फांदी फळ देऊ शकते. So God is working on the life of Elijah when he's at the Cherith stream. आणि आपण पाहतो करीत जवळ एलिया होता त्यावेळेस परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये कार्य करत आहे, Maybe त्याला Elijah तयार thought करत that I आहे. am somebody great, that's why God is using me and that's all. आणि त्याला असं वाटलं की मी फार थोर आहे, परमेश्वराचा उपयोग करत आहे वगैरे वगैरे. But at the Cherith, the stream called Cherith, we see that God used the ravens to bring the food, the meat and the bread to Elijah daily as long as he was at the stream called Cherith. आणि आपण पाहतो करीत जवळ नजीक तो असताना परमेश्वराने त्या ठिकाणी कावळ्याचा उपयोग केला, त्याला तो भाकर आणि त्या ठिकाणी मांस आणून देत असे दिवस आणि रात्र जोपर्यंत तो त्या ठिकाणी होता तोपर्यंत. According to Deuteronomy chapter 14 verse 14, we see that according to the unclean birds that were there mentioned by the law, ravens were also considered to be unclean. आपण पाहतो अनुवादाचा 14वा अध्याय 14 वचनामध्ये आपण पाहतो कावळा जो आहे परमेश्वराने सांगितलं अशुद्ध तो पक्षी आहे, परंतु त्या अशुद्ध पक्षाद्वारे परमेश्वर अन्नाचा पुरवठा त्याच्या सेवकाला करत होता. Here we see that God, the word of God says that God said to him that I will command the ravens to bring food for you. आणि आपण पाहतो या ठिकाणी परमेश्वर त्याला म्हणतो की मी कावळ्यांना आज्ञा करेन आणि ते तुझ्यासाठी अन्नाचा पुरवठा करतील. So Elijah is trusting in the Lord initially when he was at Cherith. आणि आपण पाहतो सुरुवातीला तो करीत ओळाजवळ असताना तो परमेश्वरावरती भरोसा ठेवत होता. The first day the ravens, according to the command of God, came and brought the meat and the bread to Elijah. आणि पहिल्या दिवशी आपण पाहतो की त्या कावळ्याने देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे एलियासाठी ते भाकर आणि मांस घेऊन आले. The second day also the same thing happened. The ravens brought the bread and the meat. आणि दुसऱ्या दिवशी तसं झालं, कावळ्याने त्या ठिकाणी त्याच्यासाठी भाकर आणि मांस आणलं. The third day also it happened the same thing. तिसऱ्या दिवशी तसंच We झालं. do not know how far he was there at the Cherith, but we know for sure that when the water was dried up, God took him to the next station, that is at Sarfeth. आणि आपल्याला माहित नाही की करीत ओळाजवळ तो किती दिवस होता त्या ठिकाणी, परंतु ज्या ठिकाणी ज्यावेळेस ते करीत ओळ आटला त्या ठिकाणातून परमेश्वर त्याला सारफत त्या ठिकाणी घेऊन But गेला. think about Elijah, a man just like you and me. आणि विचार करा एलिया तुमच्या आणि माझ्या सारखाच If माणूस you and me would होता. have been Elijah's place. जर तुम्ही आणि मी एलियाच्या जागी असतो, First day the raven came, we thank God for the raven. Second day the raven came, we thank God for the raven. Third day the raven came, we thank God for the raven. आणि पहिल्या दिवशी कावळे आले त्याच्याबद्दल आपण प्रभूचे आभार मानू. दुसऱ्या दिवशी कावळा आला परमेश्वराचे आभार मानले. तिसऱ्या दिवशी कावळा आला परमेश्वराचे आभार मानले. So the third day, fourth day, Elijah was waiting upon the raven rather than waiting upon God. आणि मग चौथ्या दिवशी एलिया देवाची वाट पाहण्याच्या ऐवजी तो त्या कावळ्यावरती अवलंबून He होता. was just waiting, yeah, this is the time when the raven will come, I will wait upon him. आणि तो म्हटला आता कावळा येईल मी त्याची वाट पाहून थांबतो. God taught him a lesson over there. त्या ठिकाणी परमेश्वराने त्याला He said धडा that you शिकवला. think that you are so holy because God speaks to you and through you to the people, but I can tell you that I can use the ravens as an unclean bird to bring food to you, to आणि nurture you. तुला वाटतं की तू Nourish इतका you. पवित्र आहे त्यामुळे मी तुझा उपयोग करू शकतो, परंतु जो कावळा अशुद्ध पक्षी आहे त्याच्याद्वारे मी तुला अन्नाचा पुरवठा करू शकतो आणि त्या कावळ्याचा मी उपयोग करू शकतो तो अशुद्ध असला तरीही. Many times God uses people to bless us. पुष्कळशा देव लोकांचा उपयोग करतो आपल्याला आशीर्वाद But when द्यायला. God uses people to bless us, we tend to wait upon the people rather than wait upon God. आणि ज्यावेळेस लोक आपल्याला आशीर्वादित करतात मग आपल्याला अशी सवय लागते की देवाची वाट पाहून थांबण्यापेक्षा आपण त्या लोकांवरती अवलंबून राहतो. That's why we see that the next station that God took Elijah was to Sarfeth. आणि आपण पाहतो दुसऱ्या ठिकाण परमेश्वर त्याला ठिकाण घेऊन गेला ते म्हणजे सारफत. The word Sarfeth, the name Sarfeth means a place of refinement. आणि सारफत या शब्दाचा अर्थ आहे की शुद्धीकरणाची जागा. Where God is refining his faith. आणि देव त्याच्या विश्वासाला शुद्धीकरण करत Where God आहे. is refining
inclining his faith so much so that he does not have to wait upon the human, the creation, but upon the creator, that is God himself. आणि परमेश्वराने त्याच्या त्या ठिकाणी इतकं शुद्धीकरण केलं की त्याला आता निर्मितीवर अवलंबून राहण्याची गरज नाही, परंतु जो निर्माण करता देव आहे त्याच्यावर तो अवलंबून राहिला. In this process of God preparing Elijah for the great victory on Mount Carmel, आणि परमेश्वर त्याला या प्रक्रियातून नेत होता एलियाला, जो महान विजय त्या कार्मेल डोंगरावर I मिळणार wonder होता. why God would suffer that widow who was already suffering. आणि मला विचार येतो की जी विधवा अगोदरच यातनेमध्ये होते, त्या विधव्याकडे त्या त्रासामध्ये परमेश्वराने त्याला का पाठवलं. Today, as we have seen the background, I would like to concentrate on this widow and take this widow as an example that how God can raise up us from our famine-like situation into a hopeful situation. आपण पार्श्वभूमी पाहिली आहे, परंतु आपण आता या विधवेच्या जीवनाकडे पाहणार आहोत की जी परिस्थिती आपण पाहतो की आशयहीन परिस्थिती आहे, या दुरावस्थेमध्ये देखील परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कसं कार्य करू शकतो, जसं या विधवेच्या जीवनात त्याने केलं आहे. Verse 10 to 12 talks about the hopeless situation that this widow was in. आपण पाहतो पहिले राजा 17 अध्याय 10 ते 12 वचनामध्ये जी आशाहीन परिस्थिती या विधवेची होती त्याबद्दल. The word of God says, so he arose and went to Zarephath. When he came to the gate of the city, behold, the widow named woman was there, gathering sticks, and he called to her and said, fetch me, I pray thee, a little water in vessel, that I may drink. पहिले राजाचा 17 अध्याय 10 वचन. त्याप्रमाणे तो सारफत येथे गेला. नगराच्या वेशीजवळ तो आला तेव्हा एक विधवा स्त्री काटक्या गोळा करीताना त्याने पाहिले. तिला हाक म्हणून तो म्हणाला, मला एका पात्रात प्यावायस थोडेसे पाणी When we घेऊन look ये. at the extreme of the hopeless situation that this widow was, we see that this widow was living in a place called Zarephath. आणि आपण पाहतोय ही जी विधवा आहे तिची परिस्थिती इतकी दुरावस्थेमध्ये होते आणि ती ज्या ठिकाणी राहत होती त्या ठिकाणाचं नाव होतं सारफत. Firstly, she was a woman. आपण पाहतो पहिली म्हणजे ती स्त्री. According to the Jewish tradition, we see that woman was dependent upon husband for everything, all her needs of her life. आणि यहुदी संस्कृतीप्रमाणे आपण पाहिलं तर जी स्त्री होती तिच्या जीवनातील प्रत्येक गरजेकरिता आवश्यकतेसाठी ती तिच्या पतीवर अवलंबून राहत असे. But now her husband is died, she is a widow. परंतु आता तिचा पती मरण पावलाय, ती विधवा आहे. She has lost her support in her life. आणि तिच्या जीवनामध्ये जो काय तिला आधार मदत होती ती Her गमावून बसली financial आहे. support, तिची आर्थिक मदत, her moral support, तिची नैतिक मदत, her physical support. तिची शारीरिक भौतिक मदत. And we see that if she was in a Israelite nation or a place, at least she had a hope that somebody would take care of her as a part of as according to the law. आणि तिला वाटत होतं की मी यहुदी ठिकाणी राहत आहे, इस्रायलमध्ये राहत आहे, की नियमशास्त्रानुसार कोणी ना कोणी माझ्या जीवनाची काळजी घेईल. Because Moses said in Deuteronomy chapter 15 verse 11, the word of God said to Moses that for the poor shall never cease out of the land. Therefore I command thee, saying, thou shalt open thine hand wide unto thy brother, to the poor and to the needy in the land. अनुवादाचा 15 अध्याय 11 वचनामध्ये परमेश्वराचं वचन सांगतं की जे गरजवंत आहे त्यांच्यासाठी तू आपलं मूठ खोल किंवा हात खोल आणि गरिबांना मदत कर. If she was in an Israelite place, she would have at least somebody taking care of her as per the law. आणि जर ती इस्रायल या ठिकाणी राहत असते तर नियमशास्त्रानुसार कुणीतरी तिला मदत केली पाहिजे But होती. she is in a worse condition over here. परंतु आपण पाहतो तिची परिस्थिती अति भयंकर Because आहे. she is living in Zarephath, which is a Gentile place. आणि ती सारफत या ठिकाणी राहते जे म्हणजे परराष्ट्रीय किंवा विदेशी जागा. She has no attachment or no knowledge about the law. आणि तिला जे काही नियमशास्त्र आहे त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही, त्याच्याबरोबर ती जुडलेली नाही. And how poverty stricken she is, we can see that when the prophet came over there, he saw her collecting some sticks to prepare a meal. आणि आपण पाहतो की तिची परिस्थिती इतकी गरीब होती, ज्या संदेष्टा त्या ठिकाणी आल्या तिला पाहिलं काही काटक्या गोळा करताना. Verse 11 he says that as she was going to bring the water, he says, bring me, I pray thee, a morsel of bread. आपण पाहतो 11 वचनामध्ये जास्ती पाणी आणायला जावत होती, तर तो म्हटला एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. Look at this verse over here. Elijah is not asking for a loaf of bread. He said, give me a morsel of bread. आणि आपण पाहतो की एलिया तिला म्हणत नाही की एक भाकर मला आण, परंतु तो म्हणतो की भाकरीचा तुकडा किंवा एक घास घेऊन ये. And so much was her life poverty stricken that she was not even being able to gladly bring a morsel of bread. आणि आपण पाहतो तिची गरिबीची दुरावस्था इतकी होती की एक घास देखील ती त्या भाकरीचा घेऊन येऊ शकत Because she नव्हती, had 2 sticks. कारण तिच्याकडे 2 काटक्या होत्या. I wonder what she would cook
on the fuel made by 2 sticks. आणि मी विचार करतो जे इंधन तिच्याकडे होतं 2 काटक्या त्याच्यावरती कसं काय तिने स्वयंपाक केला That असेल. shows how poverty stricken she was. आपण पाहतो की तिची गरीब अवस्था किती दयनीय She होती. had 2 sticks, तिच्याकडे 2 काटक्या handful होत्या of flour in the barrel, आणि तिच्याकडे त्या मडकामध्ये मूठभर पीठ and a little oil that was there in the curse. आणि त्या कुपीमध्ये थोडस तेल. According to Matthew chapter 6 verse 27, we see that she came at the end of her life, at the end of her rope. आपण पाहतो की मध्यकृषी वर्तमानाचा 6वा अध्याय 27 वचनाप्रमाणे तिच्या जीवनाच्या शेवटास ती आली होती. तिला कुठलीही आशा दिसत नव्हती. You might have not come at the end of a rope like this widow. आणि या स्त्री सारखं तुम्ही त्या रस्त्याच्या शेवटपर्यंत आला नसाल. Maybe in other areas of her life, you might be thinking that I have come at the end and there is no hope. कदाचित तुमच्या जीवनातील इतर परिस्थितीमध्ये तुम्हाला असं वाटलं असेल की तुम्ही आता तुमच्या जीवनाच्या शेवटात आला आहे, तुम्हाला काही आशा नाही. It might be a sickness in your body. कदाचित तुमच्या शरीरात तो आजार It असेल. might be a broken family life. कदाचित तुमचं कौटुंबिक जीवन It तुटलं might आहे. be a financial crisis. कदाचित तुमच्या जीवनामध्ये आर्थिक It अडचण might आहे. be a death of a loved one and you cannot give up the memories and the sorrow that is there in your life. कारण तुमच्या जीवनामध्ये प्रियजनाचा मृत्यू झालेला आणि त्यांच्या आठवणी तुम्ही सोडू शकत नाही. त्यांच्याबद्दल तुम्हाला आठवण येत You are at the राहते. reach of my voice and you think that you are at the end of the rope. Do not give up. God has a plan for your life. तुम्ही तुमच्यापर्यंत माझी वाणी पोहोचत आहे. तुम्हाला वाटत असेल की तुमच्या जीवनात आता शेवट होत आहे. तुम्ही चिंता करू नका. परमेश्वराची तुमच्या जीवनासाठी काहीतरी योजना Maybe आहे. you are thinking that God is talking about my situation. Yes, God has a plan for your life. कदाचित तुम्हाला वाटतं की परमेश्वर माझ्या परिस्थितीबद्दल बोलत आहे. होय, तुमच्या जीवनासाठी परमेश्वराचे उद्देश आहे. Moses, when he was fleeing from Pharaoh, when he killed that Egyptian, his life, he thought that now I'm finished. I cannot live anymore. आणि मोशे ज्यावेळेस फारोच्या राजवाड्यातून पळून गेला, एका मिस्राला त्याने ठार मारलं. त्याला असं वाटलं की आता माझ्या जीवनात आयुष्यामध्ये पुढे मी जगू शकणार नाही. In 1 King chapter 19, we see that when Elijah was running for his life, when Jezebel, she threatened him, maybe he thought that I was no more. He said that I am the only one remaining and I do not deserve to live. I am almost dead. पहिले राजे याचा 19 अध्यायामध्ये इजबेल राणी ज्यावेळेस एलियाच्या पाठीमागे लागले, त्याला असं वाटलं की मला जीवनात आता काहीच उपयोग राहिला नाही, आता मी मरणार आहे. There are many examples in the word of God where great men of faith also came to this point when they thought that now everything in my life. देवाच्या वचनामध्ये आपण पाहतो महान देवाचे सेवक आहे, त्यांच्या विश्वासामध्ये चालले होते, परंतु त्यांच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती आली की त्यांना असं वाटलं की आता माझ्या जीवनाचा शेवट आहे, मी पुढे जाऊ शकत Have नाही. you been there to that end of your rope? आणि तुम्ही तुमच्या जीवनाच्या त्या शेवटच्या परिस्थितीमध्ये आला आहात Are you का? there in that situation today as you listen to this sermon? आणि हा संदेश तुम्ही ऐकताना आज तुमच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती आहे का? I want you to tell you that keep listening the word of God because there is hope in the supernatural power of God. मी तुम्हाला सांगतो देवाचं वचन ऐकत राहा कारण देवाच्या अलौकिक सामर्थ्यामध्ये तुम्हाला आशा Then आहे. we see that Elijah made a humble request. आणि आपण पाहतो मग एलियाने फार नम्र विनंती I believe केली. that when Elijah saw this woman, widow, she might have thought that what this woman, widow could offer me. आणि मग त्याला असं वाटलं या विधवेकडे त्याने पाहिलं, त्याला विचार आला असेल की ही विधवा स्त्री मला काय देऊ शकते. God had told him that I have commanded the widow at Sarpeth to provide your needs. परमेश्वराने त्याला To take सांगितलं care of होतं you. की जी विधवा सारफेत मध्ये आहे ती तुझ्या गरजांचा पुरवठा करेल, ती तुझी काळजी घेईल. And here he sees that this widow is not even having food for her own self and her son. What she's going to feed me? So at least give me some morsel. आणि त्याने पाहिलं की ही विधवा स्त्री आहे, तिला खाण्याकरिता अन्न नाही, तिच्या मुलांना खाण्याकरिता अन्न नाही, मग तो तिला म्हणतो एक घासभर तरी मला भाकर दे. But this widow had an unusual relationship with the Lord. परंतु आपण पाहतो की ही स्त्री होती, तिचं परमेश्वराबरोबर घनिष्ठ नातेसंबंध होते. This widow was clinging on to the promise that Elijah made that fear not, go and prepare the food, go and prepare the bread, and then when you come, I want to promise you that your flour will not be ended, nor your oil will be wasted. आणि ही ज्यावेळेस विधवा स्त्री गेली त्यावेळेस तिने विचनावरती विश्वास ठेवला. एलिया जे काय बोलला, ज्यावेळेस एलिया तिला म्हटला जा तू माझ्यासाठी भाकर आण, आणि तू भाकर आणल्यानंतर तुझ्या मडक्यातलं पीठ संपणार नाही, तुझ्या किप्पीतलं तेल संपणार नाही. The word of God says that when Elijah saw this situation where she said that I have only handful of flour and oil and that's enough, I am going to prepare my final meal and I am going to end up into death. आणि ज्यावेळेस एलियाला ही विधवा स्त्री म्हणाली माझ्याकडे फक्त मुठभर पीठ आहे, थोडं तेल आहे, आम्ही खाणार आहोत आणि आम्ही मरणार आहोत. But Elijah said you don't have to worry. आणि एलिया तिला म्हणाला काळजी करू नको. He said fear not. तो म्हटला भिवू नको. Why he said fear not? तो का म्हटला भिवू नको? Because Elijah had the promise of God. कारण एलियाकडे देवाचं अभिवचन Elijah होतं. had the promise of God that God said that he is going to
take care of me through this widow. And if God has said it, He will do it. God is as good as His word is good. आणि त्याने म्हटलं की परमेश्वराने मला अभिवचन दिलं की या विधवेद्वारे परमेश्वर माझी काळजी घेणार आहे आणि परमेश्वर जे काय वचनामध्ये बोलतो तो बोलतो आणि त्याप्रमाणे करणारा इतका चांगला तो देव आहे. People of God, if God has given you a word, a commandment, the word of God says that He is faithful to fulfill His commandment in your life. He is good as His word is good. आणि देवाच्या लोकांना परमेश्वराने जर त्यांना तुम्हाला अभिवचन दिलं असेल त्याच्या वचनामध्ये सांगतो तो विश्वासू आहे तर निश्चितच तो त्याच्या वचनाप्रमाणे चांगला देव आहे तुमच्या जीवनात त्याची परिपूर्णता तो करेल. And this woman, when she received the message of fear not, immediately she cling on to that promise and did what the Elijah did. आणि या ठिकाणी ज्यावेळेस या स्त्रीला विधवा स्त्रीला ज्यावेळेस अभिवचन मिळालं भिवू नको तिने एलियाचा तो शब्द घेतला आणि त्याप्रमाणे ती करू लागली. On one hand, we had Elijah. He had the experience of God's faithfulness. He had the experience of how God honored His word and there was no rain. He had the experience of how God provided food to him through the ravens. आणि आपण पाहतो एका बाजूला एलिया होता परमेश्वराने जे त्याला अभिवचन दिलं परमेश्वराने सांगितलं की या दुष्काळामध्ये मी तुझ्या त्या कावळ्याद्वारे अन्नाचा पुरवठा करणार आहे विधवेद्वारे अन्नाचा पुरवठा करणार आहे आणि परमेश्वराने त्याला सांगितलं की तुला मी या दुष्काळामध्ये वाचून ठेवणार आहे. He had every experience of God's faithfulness in his life. आणि त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराचा विश्वासूपण आहे त्याचा प्रत्येक अनुभव त्याच्या जीवनात त्याला होता. But look at this widow. परंतु या विधवेकडे She had पहा no experience of God's faithfulness. देवाच्या विश्वासूपणाचा तिला कुठलाही अनुभव She नव्हता was living in a Gentile society. आणि ती विदेशी परराष्ट्रीय समाजात राहत The history होती. says that this was the hometown of Jezebel. आणि त्या ठिकाणी इतिहास सांगतो इझबेलचं हे त्याचं तिचं गाव होतं And this town was famous for the worship of Baal. आणि हे जे गाव किंवा नगर प्रसिद्ध होतं बालची उपासना करण्याकरिता Having no experience of God's faithfulness. देवाच्या विश्वासूपणाचा तीळ मात्र अनुभव Having नाही no connection of the law. परमेश्वराबरोबर कुठलाही त्याचा संपर्क जुडलेला Having नाही no experience of the spirituality. आणि आध्यात्मिक जीवनाचा कुठलाही त्यांना अनुभव Living नाही in the most apostate condition. आणि सर्वात विरोधात्मक परिस्थितीमध्ये धार्मिक गोष्टीच्या God honored her faith. देवाने तिच्या विश्वासाचा आदर केला. My God, who is the potter, knows how to correct his clay from the unlikely place to keep it on his wheel. आणि परमेश्वराला माहिती आहे जो माझा परमेश्वर कुंभार आहे त्याला माहिती आहे प्रत्येक गरजांचा कसा पुरवठा करायचा आहे. This was an unusual relationship. आपण पाहतो तिचा हा नातेसंबंध फार आगळा वेगळा A होता. faith without having so spiritual experience, a faith without having the knowledge of the law, a faith without having any spiritual society, yet she trusted on the word of God. आणि ही स्त्री होती तिला कुठलाही आध्यात्मिक अनुभव नव्हता तिला कुठलाही परमेश्वराचा अनुभव नव्हता परंतु तरी देखील ते परमेश्वराच्या वचनावरती विश्वास ठेवून भरोसा ठेवला की परमेश्वर कार्य करेल. Here we see that Elijah, when he heard about the tragedy, when he heard about the poverty, he did not change his words. He said that, bring me the bread, small piece of bread, and then you take care of your son and your on yourself. आपण पाहतो ईशोकांतिका या ठिकाणी एलिया तिला म्हटला तू मला भाकर आण आणि तू पहा परमेश्वराचा अनुभव घेऊन. What a great change, or what a great power we see in the servant of God. आणि देवाच्या सेवकामध्ये हा किती मोठा बदल आणि सामर्थ्य आपण In पाहतो. spite of knowing the reality of this widow, या विधवेची खरीखुरी वास्तविक परिस्थिती त्याला माहिती in spite असताना of knowing the fact, आणि जी वस्तुस्थिती त्याला माहिती आहे he still believed that God can fulfill his promise. त्याने विश्वास केला परमेश्वर त्याचा अभिवचन पूर्ण करू शकतो. Your situation may be worse. कदाचित तुमची परिस्थिती अति भयंकर असेल The word of God will prevail over your situation. तुझ्या परिस्थितीवरती तुम्हाला देवाचं वचन विजय The देईल promise of God is able to work in the midst of your adverse situations. आणि तुमच्या विरोधात्मक परिस्थितीमध्ये परमेश्वराचं अभिवचन कार्य करण्यास समर्थ आहे. And when we see in verse 15, the word of God says, 15व्या वचनामध्ये आपण पाहतो देवाचं वचन काय the word of म्हणत God says, आहे. and she went and did according to the sayings of Elijah, and she and her house did eat many days. तिने जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणे केले तो व ती व तिचे कुटुंब यांच्या त्याचवर पुष्कळ दिवस निर्वाह झाला. What a faith that she had. आणि किती हा विश्वास तिचा. That's why the word of God says that Jesus said that when he was not accepted in the town, in Luke chapter 4 verse 25 to 26, Jesus said that the Gentile woman
This widow of Zarephath was considered to be praiseworthy. Why? Because she had no other spiritual background, yet she believed in God. आपण पाहतो मत्तेकृ शिवर्तमानाच्या 4थ्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताने या सारफतेच्या विधवेचा उल्लेख केलेला आहे आणि परमेश्वर येशू तिच्याबद्दल बोलत She आहे. didn't try to withhold her small flour and oil. आणि तिने तिच्याकडे जे मुठभर पीठ होतं, तेल होतं, त्याने स्वतःसाठी राखून ठेवलं She नाही. didn't try to withhold the small bread. आणि जी भाकर होती तिने स्वतःसाठी ठेवली नाही. She had faith. तिचा विश्वास होता. And I believe that her faith can be enlisted in the faith of the mountain movers. आणि मला असं वाटतं की जे पर्वत हलवणारे त्याच्यामध्ये याच्या विश्वासाचा उल्लेख केला जाऊ The word of शकतो. God says in Matthew chapter 17 verse 20, if we have faith as small as the mustard seed grain and speak to the mountain, that mountain will be uprooted and thrown asunder. मग ते कृषीवर्तमानाच्या 17व्या अध्याय 20व्या वचनामध्ये म्हटलंय, मोहरीचे दाणे एवढा जरी तुमच्याकडे विश्वास असेल, तुम्ही म्हणाले डोंगराला उपटून समुद्रात टाकला जर तुमच्या विश्वासाप्रमाणे होईल. Your faith can make miracles and help you to come above your hopeless situation. तुमचा विश्वास तुमच्या जीवनामध्ये चमत्कार करू शकतो आणि तुमच्या आशाहीन परिस्थितीमधून बाहेर निघण्याकरिता तुम्हाला मदत करू God has a शकतो. promise for every problem that you are facing in your life. तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक समस्याला, संकटाला तुम्ही तोंड देता प्रभूला तुमच्यासाठी अभिवचन आहे. If you are in pain, if you are in trouble, if you are difficulties, 2 Corinthians 12:9 says that His grace is sufficient for you. जर तुम्ही दुःखात असाल, त्रासात असाल, संकटात असाल, 2 कोरिन्थियर पत्र याचा 12वा अध्याय 9 वचन म्हणतात, त्याची कृपा तुमच्यासाठी पुरेशी आहे. Maybe at the reach of my voice, you are suffering with cares and worries in your life. माझी वाणी ज्यांच्यापर्यंत पोहोचत कालात तुम्ही चिंताक्रांत असाल, काळजी Philippians करत असाल. 4:19 says that let's hand over that in the hands of God in prayer. फिलिप्पियन्स पत्र याचा 4 अध्याय 19 वचनामध्ये म्हटलं, प्रार्थनेमध्ये Maybe ती विनंती प्रभूला you कळवू. might be lonely. Hebrews 13:5 says that I will never leave thee nor forsake thee. कदाचित तुम्हाला वाटत असेल तुम्ही एकटे आहात, एकांकीपणामध्ये आहात. इब्रिकरस पत्र याचा 13वा अध्याय 5व्या वचनामध्ये म्हटलंय, मी तुम्हाला सोडणार नाही, मी तुम्हाला टाकणार नाही, जीवनाच्या So शेवटपर्यंत many तुमच्या other बरोबर आहे. promises are there in the word of God. देवाच्या वचनामध्ये पुष्कळचे अभिवचन Hold on आहेत. to the promise of God. देवाच्या वचनाला धरून राहा. Your fact, your situation might be in front of your eyes, but hold on to the promise of God. That will bring you above your hopeless situation. आणि तुमची वस्तुस्थिती, तुमची परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये असेल, परंतु देवाच्या वचनाला धरून राहा. उंचवा देवाचं वचन आणि परमेश्वर तुमच्या जीवनात कार्य करेल. Verse 15, the second part, and verse 16 says आणि 16व्या वचनाचा शेवटला भाग म्हणतो about the provision of God Almighty. आणि सर्वसमर्थवान देवाने जो पुरवठा केला त्याबद्दल. Verse 15 says, and she went and did according to the sayings of Elijah, and she and her house did eat many days, and the barrel of meal wasted not, neither did the curse of oil fail, according to the word of the Lord which he spake by Elijah. 15 आणि 16 वचन, तिने जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणे केले. तो, ती व तिचे कुटुंब याचा त्याच्यावर पुष्कळ दिवस निर्वाह झाला. परमेश्वर एलियाच्या द्वारे जे वचन बोलला त्याप्रमाणे तिचे ते पिठाचे मडके रिकामे झाले नाही आणि तेलाची कुपी आटली नाही. This woman did not preserve the flour or the oil that she had. आणि ह्या विधवेकडे जे तेल होतं, पीठ होतं, तिने स्वतःसाठी ते राखून ठेवलं All नाही. that she did was she gave it in the hands of the prophet of God. तिने काय केलंय, देवाच्या संदेशाच्या हातामध्ये ते दिलं. What do you have this morning? आज सकाळी तुमच्याकडे काय आहे? What do you have this morning? आज सकाळी तुमच्याकडे काय Maybe आहे? what you have is very insignificant, very insignificant and very limited in your hands. तुमच्या हातामध्ये जे काय आहे कदाचित त्याला इतकं महत्व नसेल आणि फार थोडकं असेल. This woman had flour and oil, and she said that this is enough for the last meal, and that will lead us to death. आणि ती स्त्री म्हणाली की शेवटचं आमच्याकडे भोजन आहे, आम्ही खाल्ल्यानंतर मरणार आहोत. This woman was preparing for her death. आणि ही स्त्री कसली तयारी करत होती मरणाची. But God said, you don't have to die. I have come to give you life. परंतु देव म्हटलं तुला मरायची गरज नाही, मी तुला जीवन द्यायला आलो आहे. She gave her flour, she gave her oil, she gave the bread in the hands of God, तिने तिचं God's servant. तिने तिचं ते पीठ, ते तेल आणि ती भाकर देवाच्या सेवकाच्या हातात दिली. Maybe you might be having a small things in your hand. कदाचित तुमच्या हातामध्ये थोडक्या गोष्टी असतील. David had a rod, a shepherd's rod, 5 stones and a sling in his hand. आणि आपण पाहतो दाविदाच्या हातामध्ये काय होतं, काठी होती, गोफन होते आणि 5 गोटे होते. That was more than enough for God to bring down the giant Goliath. परंतु परमेश्वरासाठी ते पुरेसं होतं त्या गल्ल्याताला ठार मारून Moses had करण्याकरिता. a small rod in his hand, मोशेच्या हातात एक लहानशी काठी but होती. that was enough for God to part the Red Sea. परंतु देवाला तो लाल समुद्र दुभागण्याकरिता पुरेशी होती. Little boy had 5 loaves and 2 fishes. आणि हा लहान मुलगा त्याच्याकडे 5 भाकरी 2 मासे. That was enough for God to feed more than 20,000 people. आणि परमेश्वरासाठी ते पुरेसं होतं 20,000 पेक्षा अधिक लोकांना अन्न पुरवठा This widow करण्याकरिता. had 2 sticks, या विधवा स्त्रीकडे 2 काट्या होत्या. but in the hands of God, it was enough to feed her
the prophet and her son for 3 years. आणि आपण पाहतो की या 2 काटक्या पुरेशा होत्या या स्त्रीला देवाचा संदेश आणि तिच्या मुलांसाठी त्या अन्नाचा पुरवठा करण्याकरिता, ते देखील 3 वर्षाकरिता. Why? Because when we keep it in the hands of God, त्याचं कारण काय, ज्यावेळेस आपण देवाच्या हातात देतो God can do great things through it. त्याच्याद्वारे परमेश्वर महान कार्य करू You शकतो. might be planning to die, तुम्ही विचार करत असाल आता मी मरणार आहे, but God has a plan for life in your life. परंतु देवाची योजना तुमच्यासाठी जीवन आहे. The 2 sticks in the hands of the widow त्या विधवेच्या हातातल्या 2 काट्या was very her. काटक्या केवळ तिच्यासाठी पुरेशा But my होत्या. God does not need much from you to do a miracle in your life. माझ्या देवाला तुमच्यापासून भरपूर आवश्यकता नाही चमत्कार करण्याकरिता. Somebody has said the 2 sticks in the hands of the widow was leading to death. अब कुणीतरी म्हटलंय या स्त्रीच्या विधवेच्या हातातील 2 काटक्या तिला मरणाकडे घेऊन जात But the होत्या. 2 sticks of which the cross was made was enough for God to bring a plan of salvation for the people of God. परंतु वधस्तंभाच्या 2 आपण त्या वधस्तंभाच्या त्या 2 आकडे पाहतो की ज्याद्वारे परमेश्वराने योजना केली संपूर्ण जगाच्या तारणाची. What do you have to give into God's hand this morning? आज सकाळी तुमच्या हातात काय आहे की तुम्ही देवाला देऊ शकता? What do you have to give in God's hand this morning? आज सकाळी तुमच्याकडे काय आहे की तुम्ही देवाच्या हातात देऊ God does शकता? not ask what you don't have. देव विचारत नाही तुमच्याकडे काय नाही. Just a small mustard like seed faith. आणि देव म्हणतो केवळ मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास. Maybe what you have in your hand is your sin, is your family problem, is your impossible situation. Maybe it's a lost soul that you are praying for. आणि कदाचित तुमच्या हातामध्ये काय आहे, तुमची अशक्य परिस्थिती, तुमच्या कुटुंबाची समस्या, आजार, तुमच्या गरजा आणि तुमचं पाप. Whatever it may be, let us bring it in the hands of God. काही असो आपण ते प्रभूच्या हातामध्ये देऊया. Because the word of God says, कारण देवाचं वचन सांगतं Psalms 33 verse 19, स्तोत्र संहिता 33:19 He is able to deliver his soul from dead and keep him alive in the midst of famine. आणि दुष्काळामध्ये देखील परमेश्वर त्याचा जीव वाचू शकतो आणि त्याला जिवंत ठेवू शकतो. No matter what your situation may be this morning, आज सकाळी हरकत नाही तुमची परिस्थिती काही असो, let us keep it in the hands of God. आपण देवाच्या हातात देऊया. The hands that sustain the world, आणि जगाला जीवन देणारा त्याचे the हात hand that works, controls the world. आणि त्याचे हात जो पूर्ण जगाचं नियंत्रण करतो, The same hands can take care of your situation. आणि तेच हात तुमच्या परिस्थितीची, तुमच्या जीवनाची काळजी घेऊ Shall we शकतात. close our eyes and look unto the Lord? ज्यावेळेस आपण डोळे बंद करूया, प्रभूकडे पाहूया. God does not want you to remain in your impossible situation. परमेश्वराची इच्छा नाही की तुमच्या अशक्य परिस्थितीमध्ये तुम्ही तसंच राहावं. God does not want you to remain in your hopeless situation. परमेश्वराची इच्छा नाही की तुम्ही तुमच्या आशाहीन परिस्थितीमध्ये You might राहावं. have come to the end of your rope. तुम्ही कदाचित तुमच्या जीवनाच्या शेवटापर्यंत आला असाल, But one thing we need to do is that claim His promise and give ourselves into His hand. परंतु एक गोष्ट त्याच्या अभिवचनाला तुम्ही जाहीर करा, घोषणा करा, आणि आपलं जीवन त्याच्या By हातात the द्या. supernatural power of God, God can help you to come above your hopeless situation. प्रभू अलौकिक सामर्थ्याने तुम्हाला तुमच्या परिस्थितीतून बाहेर येण्याकरिता मदत करेल. Trust in the Lord and don't despair. He is the friend so true. No matter what your troubles are, Jesus will see you through. Sing when the day is bright. Sing through the darkest night every day. All the way. Let us sing, sing, sing. Trust in the Lord and don't despair. He is the friend so true. No matter what your troubles are, Jesus will see you through. Sing when the day is bright. Sing through the darkest night every day. All the way. Let us sing, sing, sing. Loving Heavenly Father, we thank you for your word this morning. प्रेमळ स्वर्गीय पिता, आज सकाळी तुझ्या वचनाबद्दल आम्ही आभार मानतो. Thank you, God, that you have been speaking to us through your word. प्रभू आभार मानतो तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोलत आहे. That we should be sensitive to your speaking to our hearts. प्रभू आमच्या हृदयाशी तू बोलत आहे त्याबद्दल आम्ही संवेदनाशील असो. No matter how our situation around us is. हरकत नाही आमच्या अवतीभोवती कोणतीही परिस्थिती कशी असो. No matter how much we have or we don't have. हरकत नाही आमच्याकडे किती आहे किती नाही. But we praise God that we have Almighty God with us. परंतु आम्ही आभार मानतो सर्वसमर्थवान देव आमच्या बरोबर And we आहे. thank you for your availability for our life. प्रभू आमच्या जीवनामध्ये तू सतत आम्हाला मदत करण्याकरिता तत्पर आहे. तुझे उपकार मानतो. Though we are so weak and so sinful.
प्रभू जरी आम्ही इतके आशक्त दुर्बळ आणि पापी आहोत, but Lord, when we call upon your name, परंतु प्रभू ज्यावेळेस आम्ही तुझ्या नावाला हाक मारतो, you love us and you care for us. प्रभू तू आमच्यावरती प्रीती करतो, तुला आमची काळजी आहे. You show your compassion over our lives, प्रभू आमच्या जीवनामध्ये तुझा कळवळा तू दाखवतो. especially those who we are proclaiming that we trust the Lord and we believe the Lord Jesus Christ. विशेषतः परमेश्वराची आम्ही घोषणा करतो की आम्ही प्रभू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो, भरोसा ठेवतो, अवलंबून राहतो. We thank you that today you have given us the reminding that we should be confident in your work in our life. प्रभू आज आम्हाला तू आठवण करून दिलीस की आम्ही आत्मविश्वासू राहिलं पाहिजे, तुझं कार्य जे आमच्या जीवनात तू करत आहे. We commit our life into your holy hands. आमचं जीवन आम्ही तुझ्या पवित्र हातात देतो. Take and touch. प्रभू घे आणि स्पर्श कर. Use it to become blessing to others. आमचा उपयोग कर जेणेकरून आम्ही इतरांसाठी आशीर्वाद होऊ. In Jesus' precious name we pray. येशूच्या अमूल्य नावाने हे प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now the grace of God, the love of the Lord Jesus Christ, and the communion of the Holy Spirit be with us all from now and forevermore. आमेन. Amen. Those who are going to celebrate their birthday and wedding anniversary this week, या आठवड्यात जे आपला वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस साजरा करणार I am आहे, going to sing a song for you. आम्ही तुमच्यासाठी गीत गाणार आहोत. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to everyone. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary those who are married. Happy anniversary to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय पित्या, we thank you for those dear ones, those who are going to celebrate their personal birthday. प्रभू आम्ही आभार मानतो जे त्यांचा वैयक्तिक वाढदिवस साजरा करणार आहेत. And those who are married, they are going to celebrate their wedding anniversary this week. आणि ज्यांचं लग्न झालंय या आठवड्यात त्यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा करणार आहे. Give them many more personal birthday in their personal life. त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये अधिक वैयक्तिक वाढदिवस दे. Many more wedding anniversaries in their marital life. त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये अधिक लग्नाचे वाढदिवस. Fill their life with all your strength, health, wisdom and knowledge. शक्ती, ज्ञान, शहाणपण देऊन त्यांचं जीवन तू भर. And as you are blessing them, O Lord, देवा त्यांना तू आशीर्वाद देत असताना make them a channel of blessing to others. इतरांसाठी आशीर्वादाचं माध्यम We कर. commit them in your holy या पवित्र hands. हातात आम्ही त्यांना देतो. In Jesus' precious name we pray. येशूच्या मूल्य नावाने मी प्रार्थना करतो. Amen. आमेन. God bless you. Let's meet one another, greet one another, extend the love of God with one another. देव तुम्हाला आशीर्वाद देतो. देव आपण एकमेकांना भेटू, देवाच्या आशीर्वादाची सहभागिता करू.